जेवण ठेवलेत ना त्यातला पहिला बोकड शिजला पण असेल. चल तुला पहिल्या पंक्तीलाच बसवतो. चल चल लवकर चल 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 टेन्शन घेऊ नको अजिबात. अहो साहेब, कुठे जायचं आहे आपल्याला? आपल्याला आहे ना राईटला जायचं, तिकडून लेफ्टला जायचं आणि समोर कमाने दिसतो तिकडून डायरेक्ट सरळ असं वरती जायचं आहे. हा? ए पण मला टच करायचं ना, मी तुला टच करू शकतो. चल चल बस लवकर. साहेब, मी मागेच बसतो. लई भारी गाडी आहे तुमची, अरे. एकदम फर्स्ट क्लास. मग काय. अरे बापरे, तुला असं गबाळसारखं घेऊन जाणं परवडणार नाही. वहिनी साहेब, तुम्ही म्हणताय तसंच कुंडी टेरेसवरूनच पडली असणार. डॉक्टर म्हणत होते की खूप लागलंय, पण तुम्ही काळजी करू नका, मी लवकरात लवकर बरा होईल. पण शिवा, मला एक कळत नाही, ती कुंडी अशी कशी तुझ्या डोक्यावर पडेल? आणि तुला माहितीये, शक्ती सुद्धा हेच म्हणत होती की तुझ्यावर कोणीतरी हल्ला केला. आणि मला माहितीये तो हल्ला कोणी केला. शिवा, तू मरणाच्या दारातून मरणाला हरवून परत आलेस. आणि ते कोणामुळे माहितीये? आपल्या चेक करून सांगतो आम्ही. चेक करू आम्ही, हो ना? आणि शिवा, हे बघ, बाकी काळजी करू नकोस. तू इथलं जे काही बिल होईल मी बघतो. तू फक्त आराम करायचा, दुसरं काही नाही. नानालाही सांग, अजिबात काळजी करायची नाही. सरकार, वहिनी साहेब, हो किती करता तुम्ही आमच्यासाठी. मला माफ करा, मी काही दिवस कामावर येऊ शकणार नाही, अरे पण काळजी करू नका, मी लवकरात लवकर बरा होईल. पण सरकार, तुम्ही तोपर्यंत मीटिंग वगैरे सगळ्या घरूनच करा, बाहेर जाऊ नका. तुमच्या जीवाला खूप धोका आहे. नाहीतर असं करूयात, मी इथून बाहेर आलो ना की लगेच येतो, मी तुमच्यासोबत येत जाईल. पण तुम्ही बाहेर एकटे नका जाऊ, मला खूप काळजी वाटते सरकार तुमची. शिवा शिवा शिवा, तू आत्ता हा सगळा विचार करू नकोस. मी घेईन माझी काळजी. तू आत्ता तुझी काळजी घे, आधी बरा हो. बरा झाल्यावर आपण कामाचं बघू, ठीक आहे? निघूया. हो, टेन्शन घेऊ नको, सगळं ठीक होईल. आम्ही डॉक्टरांना भेटून येतो. चल. काळजी. शक्ती, मागच्या जन्मीनं मी खरंच खूप पुण्य केलं असणार, म्हणून वहिनी साहेब आणि सरकार माझ्या आयुष्यात आले. नेहमी माझ्या भल्याचा विचार करत असतात. काही चुकलं तर ओरडतात, पण चांगलं काही केलं की शाबासकी पण देतात. मला तर कधी कधी असं वाटतं की वहिनी साहेब आणि सरकार माझे दुसरे आई वडीलच आहेत. हॅलो, हां बोल ना ग. हो 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 लगेच आले. हो येते, निघतेच. शिवा, मला ना अर्जंटली कॉलेजला जायचंय. तू तुझी काळजी घे हां, आणि काहीही लागलं तरी बेडवरून उठायचं नाही. बेल वाजवायची आणि नर्सला बोलवायचं. काळजी घे. अरे यार चल लवकर, मला उशीर होतोय. अहो साहेब, हे बटनच नीट लागत नाहीये.
मला नाही आवडलं हे. यात गरम होतंय. मला असल्या कापडांची सवय नाही. त्यापेक्षा काहीतरी खायला द्या ना. बाळा, आपण त्याच्यासाठी चाललोय ना, खाण्यासाठी. आणि असले कापडे जर घालून गेलो नाही ना तर आपल्याला पंक्तीला नाही बसवणार. तुझ्यासोबत मला पण उपाशी मारावं लागेल, कळतंय तुला? मग होऊ दे काय गरम व्हायचंय ते. आता कसं, अरे काय हा तुझा अवतार, जरा केस नीट कर. जेवायला जाताना कसं एकदम डॅशिंग पणे गेलं पाहिजे की नाही? हा? जा जा जा. आत्ता नीट करतो. हो. आता कसं दिसतोय? लय भारी दिसतोस, एकदम कमाल, कडक. जरा ते पावडर देत नाही साहेब? मातीने चालणार? नाही, पावडर पावडर कशाला पाहिजे तुला? पावडर कशाला पाहिजे? पावडर लावली ना तुझ्या चेहऱ्याला तर तुझं सौंदर्य असं आहे ना, त्याचं चक्कर येऊन पडेल, म्हणून पावडर नको. चल निघूया आता. चल चल, पावडर पाहिजे. ए, टच करायचं नाही, टच करायचं नाही. सगळ्या कुंड्या तिथे वरती टेरेसवर आहेत. त्यातली एक कुंडी जरी पडली तरी ती इतक्या डिस्टन्सवर इथे शिवाच्या डोक्यावर कशी पडू शकते? शिवाच्या बाबतीत नक्की काय घडलं असेल? खरंच कुंडीवरून पडली की कुणी त्याच्यावर हल्ला केलाय? खरं काय ते कसं कळणार? आणि बंगल्याच्या त्या बाजूला तर CCTV कॅमेरेही नाही. सॉरी. कोरोना सर, आई ग, आई आई. सर या, उठा 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 या. सावकाश 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 सावकाश. कोरोना सर, तुम्ही इतक्या गडबडीत कुठे निघालात? आणि हे कोण आहेत? ए, कोण आहेस रे तू? आणि माझ्यासोबत काय करतोस? आणि यानं माझा कोट पण घात